तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंता माय बाप तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंता माय बाप संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा मज भाव प्रेम देई प्रीती गुण नाम वर्णावया स्तुती विघ्न सोडवो हाती विनंती माझी परिसावी मज भाव प्रेम देई प्रीती गुण नाम वर्णावया स्तुती विघ्न सोडवोनी हाती विनंती माझी परिसावे तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा अनिक काही नाही मागणे सुख संपत्ती राज चाडधने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विन माय बापा अनिक काही नाही मागणे सुख संपत्ती राज चाडधने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विन माय बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंता माय बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा जोडोनी कर पायी ठेवितो माता तुका विनवी पंढरी नाता रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा जोडोनी कर पायी ठेवितो माथा तुका विनवी पंढरी नाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माई बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा तुझी अनाथाचा दाता दुःख मोह नासावया चिंता शरण आलो तुझ आता तारी कृपावंत माय बापा कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि
जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंधुरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हरदौला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता साम पातु सरस्वती भगवती निशीस गाढ्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं या नामे पृथ्वी समूर्तवलीते ते नाम माझे वाचे असो या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो या पादे फणी काली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला हे हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलौकिकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम ध्यात्वा निलुत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुट मंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावा पाठीच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीच नाव घ्यावा सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय
बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला। हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण विद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण, श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण। श्री विष्णु नारायण, राम नारायण, कृष्ण नारायण, हरि नारायण, विठ्ठल नारायण, पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण वेद पारायण, सत्यनारायण लक्ष्मी नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। श्री
श्री हनुमते नमः. ओम 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 श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्म योग ओवी 1 ते 25. ओम नमो जी आद्याविद प्रतिपाद्या. जय जय सोमवेद्या आत्मरूपां. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु. मने निवृत्ती दासू अवधारी जो जय. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कृपानिधी. तेत कर्म आणि करता पुरेची ना पाहता. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्रामू करी. ये लाजे सीना महाघोरी कर्मी सुतां. ये लाज सीना महाघोरी कर्मी सुतां. हागा कर्म तुची अशेषं निरंकरिषी निशेषं. तरी मज करी हे हिंसक का करवीशी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मान देसी कर्मलेशा. आणि ये सनी हिंसा करवित आहासी. देवा तू आची आईशे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपाव आगवे विवेकाचे. हागा उपदेशु जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसात्मबोधाचा. वैद्यू पत्यवारो निजाय मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैशनी जिये सांगे मज. जैसे आंधळे सुईजे अवाटा का माझवन दिजे मरकटा. तैसा उपदेशो हा गोमटा वाढवला आमा. मी आधीची काही नेने वरी खवळिलो मोहेने. श्रीकृष्णा विवेकू या कारणे कुशिला तुझ. तव तुझी एक एक नवाई येत उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसे किजे. आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला ओठंगावे. आणि तू आची ऐसे करावे तरी सरले मने. आता ऐसिया परिबोधिसी तरी निखे आमा करीशी. येत ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी जाणीवेचे किर सरले परी अनिक एकासे झाले.
जेथी ते ढवळले मानस माझे. देवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही निजे. जरी चित्त पाशी माझे हे नेमिषे. ना तरी झकवितो हासी माते की तत्वाची कतिसी ध्वनीते. हे अवगमिता निरुते जाणवेना. मनोनी ऐके देवा हा भावार तू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेशे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिनावे औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी अतिधनी कान करू. येत भीड कवनाची धरू तू माय आमुची. हागा कामधेनुचे दुभते दैवे झाले जरी अपेते. तरी कामनेची काते ते वाणी तिजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन सांकडे. का आपुले निसुरवाडे इच्छावे नाम. देखा अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहानाची जरी फुटावे. तरी साया सुका करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती झालासी जरी. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती झालासी जरी. तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 म्हणजेच ब्रह्मपत्रातील 4था अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. सीतापुसे श्री राम ज्ञान ते सांगावया हनुमान जान. गिळणी ज्ञान झाला सावधान श्रीरामे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आयुष्य देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान. जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा. जना सभे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्म स्वरूप श्रोते हो. ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 29व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून
सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. सीता पुसे श्रीराम ज्ञान ते सांगावया हनुमान जाण. सीता माऊली रामरयाचं ठान मान गुण लावण्य रूप रेषा लक्षण. राम दिसला कसा, रामा बरोबर हनुमंता तू काय काय बोलला, रामरया तुला काय बोलले, असे जे प्रश्न केले म्हणजे सीता माऊली हनुमंतरायाला श्रीराम ज्ञान विचारतात आणि ते सांगावया हनुमान जाण. माऊलीने प्रश्न विचारले म्हणून हनुमंतराया वक्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि सीता माऊली श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये आहे. ज्ञान असतं ते निर्गुणाचं, कथा असते ती सगुणाची. सगुण निर्गुण या दोन्ही बद्दलचं चिंतन आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ते सांगावया हनुमान जाण. हनुमंतरायांनी माऊलीला श्रीराम ज्ञान आणि श्रीराम कथा हे सांगण्यासाठी स्वतः काय केलेले, ज्ञान आणि अज्ञान हे गिळून टाकलेले आणि स्वतः सावध झालेली आहे. श्रीरामाचं नामचिंतन करू लागलेले आहे आणि सीता माऊलीला श्रीराम ज्ञान आणि श्रीराम कथा सांगू लागलेले आहेत. सीतेने पुशिली श्रीराम कथा तेची सांगावया स्वरूपता. उल्हास हनुमंताचे चित्ता यथार्थता सांगतम. सीता माऊलीनं रामरयाची कथा विचारली, रामरयाचं स्वरूप विचारलं आणि ते सांगण्यासाठी हनुमंतरायाच्या चित्ताच्या ठिकाणी उल्हास निर्माण झालेले आहे आणि त्या उल्हासाच्या भरामध्ये हनुमंतराया सीता माऊलीला श्रीराम कथा आणि स्वरूपाचं ज्ञान यथार्थतेने सांगत आहेत. लक्ष्मणाचे निज लक्षण ठान मान सगुणपण समूळ सांगेल आपण सावधान अवधारान. हनुमंतराया रामरयाचही ठानमान रूप रेषा गुण लावण्य लक्षण सांगतील, त्याचबरोबर लक्ष्मणाचंही निज लक्षण ठानमान सगुण गुण समूळ सांगतील. श्रोते मंडळी हो, तुम्ही सावधानतेनं ऐका, श्रवण करा. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला विनंती करतात. सादर श्रवणार्थी सोयीसिता येणे आल्हाद हनुमंता. सावधान मिळाल्या श्रोता व देवक्ता आल्हादे. सावधान होऊन श्रवण करण्यासाठी सीता माऊली तत्पर आहे. हे हनुमंतरायांनी पाहिलं, हनुमंतरायांना आनंद झाला. ऐकणारा सावध असेल तर सांगणाऱ्याला अतिशय आनंद होतो. त्याप्रमाणे हनुमंतरायाची अवस्था झालेली आहे. श्रीराम रूपाती स्वरूप रूपे जिंतीला कंदर्प परितो रूपेची आरूप चित्त स्वरूप श्रीराम. श्रीराम एवढे देखणे आहेत, एवढे सुंदर आहेत. रामरयाचं घनश्याम मूर्ती, सावळी मूर्ती जे स्वरूप आहे ते स्वरूपाची देवता असणारे मदनानं पाहिलं आणि त्या मदनाला सुद्धा जिंकण्याचं काम रामरयाच्या स्वरूपानं केलं. एवढं रामरयाचं स्वरूप सुंदर आहे. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा
लोपलिया रूप तुझे पाहता देवा, सुख झाले माझी या जीवा, काय सांगो नारायणा, हे तो वाचे बोलवेना. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असा भगवान परमात्मा माझा अति सुंदर आहे. त्या मदनानं पाहिलं, मदन लाजला आणि पुढच्या म्हणजे कृष्ण अवतारामध्ये मदन भगवंताच्या पोटाला आला, अनिरुद्ध झाला. असा भगवान परमात्मा देखणा आहे, सर्वांग सुंदर आहे. हे झालं सगुणाचं वर्णन. कारण निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा भक्तासाठी साकार झाला, आकाराला आला, मूर्तिमंत स्वरूपामध्ये चैतन्य घन अवस्थेमध्ये वावरू लागला. पण कसं पाहिलं तर भगवान परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. नाही रंग, नाही रूप, नाही वर्णछाया, निर्गुण निराकार तोची रघुराया. अशी भगवंताची चित्त स्वरूप अवस्था आहे. राम राजीव लोचन, जगाचे नैना सादृश्य ते नयन, परी देखना डोळे विन, देखणे पण हे त्याचे. रामरयाचे डोळे जे आहेत ते कमळाच्या फुलासारखे आहेत, म्हणून त्याला राजीव लोचन म्हणतात. आणि रामरयाच्या डोळ्यामुळं या जगाच्या डोळ्याला सादृश्यता प्राप्त होते, म्हणजे नजर प्राप्त होते. दृश्य दिसणं ही भगवंताची कृपा आहे. हे सगुणाचं चिंतन झालं. पण भगवान परमात्म्याला काहीच नाही म्हणतात, रंग नाही, रूप नाही, ध्येय नाही, आकार नाही. मग जो निर्गुण आहे, निराकार आहे, अक्षय, अनंत आहे, अव्यय आहे, निरामय आहे, त्या भगवंताला डोळेच नाहीत. पण जरी डोळे नसतील तर तो डोळ्याशिवाय पाहू शकतो. हे त्याच्या डोळ्याचं देखणे पण आहे. हनुमंत या माऊलीला रामस्वरूप सांगतात. दृश्य देखे हे तत्व गौण, श्रवणांत देखणे नयन, सर्वांग देखना रघुनंदन, डोळे विना देखत. अहो, ज्याला डोळे आहेत, ज्याला दृष्टी आहे, त्याला दिसणं हे स्वाभाविक आहे. हे गौण आहे म्हणतात. पण भगवान परमात्म्याचे आकर्ण नयन आहेत. आणि या आकर्ण नयनानं भगवान परमात्मा सर्वांग देखणार रघुनंदन दिसतो. पण निर्गुणातून पाहायचं म्हटलं तर भगवंताला कोणताच अवयव नाही. आणि डोळ्या या अवयवाशिवाय भगवान परमात्मा या सृष्टीचं कार्य चालवतो, सगळं पाहू शकतो. हे भगवंताचं विशेष देखणे पण आहे. कुंडल्या वर्णिती साकार, एक म्हणती मकराकार, श्रवणे मावळती विकार, निर्विकार निजलेने. भगवंताच्या कानापर्यंत भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आलेले. भगवंताच्या कानामध्ये कुंडल आहेत. आणि काही वेदांनी त्या कुंडलाचं वर्णन साकार असं केलं, काहींनी मकराकार केलं. आणि या भगवंताच्या कानामुळं सगळे विकार मावळून जातात. भगवंताच्या कानामधली कुंडल कशी आहेत तर निर्विकार आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा विकार लागत नाही. असं भगवंताच्या कानातले अलंकार आहेत. श्रीरामाचे निश्रवणे, श्रवणा होती निजभूषणे, श्रवणा श्रवणाची लेणे, श्रवण देखणे परब्रह्म. भगवंताच्या कानामुळं सगळ्या
सृष्टीतल्या चराचरातल्या जीवाला ऐकू येतं. असे श्रवणात देखणे भगवंताचे श्रवण आहे. आणि त्या कानामध्ये जे दागिने आहेत त्या दागिन्याला भगवंताच्या कानामुळं अति सुंदरता म्हणजे शोभा आलेली आहे. श्रवण करणं हेच कानाचं खरं महत्व आहे किंवा दागिना आहे किंवा अलंकार आहे. आणि असे भगवंताचे कान श्रवण करण्यामध्ये देखणे आहे, डोळस आहे. असं भगवंताचं परब्रह्माचं स्वरूप हनुमंत या माऊली सीता जानकीला सांगतात. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षातेची नाशिक, येणे विनते निरनाशिक, कैचे सुख साक्षेपा, कैसे सुख सापेक्षाम. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षतेची नाशिक, तेने विनते निरनाशिक, कैचे सुख सापेक्षा. परमार्थाचं मुख्य असणारं नाक, मुख्य असणारं सार काय आहे म्हणतात तर परमार्थामध्ये प्रत्येकानं निरपेक्ष राहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची कसलीही कधीही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. आणि असा जर कोण अपेक्षा ठेवणारा असेल तर तो परमार्थातला नकटा आहे म्हणतात. श्रीरामाची नासिक स्थिती, प्राण्या प्राणे नित्य विश्रांती. श्रीराम जाणे प्राण गती, गतीची गती गतीशी विश्रांती. श्रीरामाच्या नाकापर्यंत भगवंताचं स्वरूप वर्णन आलेले. भगवंताच्या नाकाची स्थिती कशी म्हणजे भगवंताच्या नाकातून एकदा हवा जाऊन आली म्हणजे भगवंतानी एकदा श्वास घेतला आणि एकदाच श्वास सोडला. या सृष्टी तलावरील प्राण्याला आणि प्राणवायूला नित्य विश्रांती देणारे, चैतन्य देणारे असे भगवान परमात्मा आहे. वायूची अवस्था जाणणारे, वायूची गती जाणणारे आणि प्राणवायू सगळ्या जगाला कार्यरत करणारे. एवढंच नाही, गतीला गती देणारे आणि गतीला विश्रांती देणारे भगवान परमात्मा आहेत. एवढं त्यांचं नाक ठसठशीत आहे. श्रीरामाचा मुख मयांक नित्यानंदे निष्कलंक. ब्रह्मादि देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीरामे. श्रीरामाचा मुख मयांक म्हणजे मुख कमळ. त्यांचा चेहरा, त्यांचं तोंड एवढं सुंदर आहे की ते नित्य आनंदित आहे, निष्कलंक आहे. आणि त्यामुळं ब्रह्मादी देवानी भगवंताचं स्वरूप पाहिलं, रामरायाचा मुख मयांक पाहिला की त्यांना सुख वाटतं, जीवा शिवाला सुख वाटतं. असं श्रीरामचंद्रांचा मुख मयांक आहे, मुख कमळ आहे, चेहरा आहे. हनुमंत्रया सांगतात जीव शिव ते दोन्ही आधरम. श्रीराम आधरी झाले सधर, मिळणी मिळाले काकार. शिव सुख साचार श्रीराम. जीव शिव हे भगवंताचे खालचा आणि वरचा होठ आहेत. भगवंताच्या ओठाचं एवढं महत्व आहे म्हणले की ते दोन्ही मिळाले. कधी मिळतात
रा म्हटलं की दोन्ही ओठ विरुद्ध दिशेला जातात आणि म म्हटलं की मिटतात. म्हणजे दोन्ही ओठ रा म्हटलं की फाकतात, म म्हटलं की मिटतात. अशी खालचा ओठ म्हणजे जीव आणि वरचा ओठ म्हणजे शिव. जीव आणि शिव म्हणजे भगवंताचे दोन्ही ओठ आहेत आणि ते भगवंताच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये जडलेले आहेत, एका ठिकाणी मिळालेले आहेत. आणि रामनामाचं महत्व, रामनामाचा महिमा अगाध आहे. तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा. नामेच तारिले कोठ्यानुकोठी, नामेच हे वैकुंठी वैसविले. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. देवा तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघश्यामा. अशी भगवंताची अवस्था आहे. आणि भगवंताचं नामचिंतन भगवान शिवशंकर करतात आणि त्यांना सुद्धा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर आनंद वाटतो, सुख वाटतं. कारण हरी हरी हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. श्रीराम मुखी दंत पंक्ती, जेवी ओंकारा माझी श्रुती. श्रुती स्मृती सी निज विसरांती, श्रीराम मूर्ती मुखचंद्र. श्रीराम प्रभूंच्या मुखातल्या जे दंत पंक्ती आहेत त्या वेदामधल्या श्रुती असाव्यात, स्मृती असाव्यात, असे भगवंताचे दात आहेत. आणि त्या भगवंताच्या दंत पंक्तीमुळं श्रुतीला स्मृतीला भगवान परमात्मा आराम, सुख, शांती, समाधान देतात. अशी श्रीरामाची सावळी मूर्ती अगदी सुरेख आहे आणि त्यांच्या मुखातले दात अतिशय सुंदर आहेत, पांढरे शुभ्र आहेत. हनुमंत्रया सांगतात श्रीरामाचे निज निढळी, सतचित आनंद हे चित्रिवळी. त्यांचे ललाट भाग्य स्मेळी, लोकी सकळी नांदी जैन. भगवंताच्या कपाळावर 3 रेषा आहेत. एक रेष आहे सत स्वरूपाची, म्हणजे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य हाच परमेश्वर, सत्याचा वाली परमेश्वर देव आहे या जगामध्ये, हे मान्य करणं म्हणजे सत्य. दुसरी रेष आहे चिद स्वरूप, म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी भरोनी राहिला चक्रपाणी. देव आहे पण तो कोठे आहे, तर सर्व ठिकाणी आहे. देव नाही अशी जागाच नाही. तुमच्यात राम आहे, माझ्यात राम आहे. सर्वांच्या अंतरी नारायण, सकळांच्या अंतरी नारायण, ही अवस्था आहे म्हणजे चिद अवस्था. आणि तिसरी रेषा आहे आनंद स्वरूप. भगवान परमात्मा कसं आहे, तर आनंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा सुखाचा असणारा दाता आहे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके ते. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर उभा असे विठेवर. असा भगवान परमात्मा, त्याच्या कपाळावर सतचित आनंद स्वरूप या 3 रेषा आहेत. आणि त्या 3 रेषामुळं हे जग सगळं सुखानं आनंदानं नांदत. असं रामरयाच्या कपाळाची अवस्था, भाग्याची अवस्था हनुमंत्रय सांगतात. भगवान परमात्म्याच्या भाग्यामुळं या सृष्टीतील लोकांना भाग्य प्राप्त होतं. भाग्यवंत मानोदया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनुतया शरण गेले पंढरी राया. जे पांडुरंगाला
आपलं सर्वस्व अर्पण करतात. काया वाचा चित्त वित्त जीवित्व तन मन आणि धन भगवंताला अर्पण करून भगवंताच्या सेवेमध्ये कार्यरत होतात. त्या सगळ्यांना भाग्यवंत म्हणतात. आणि असे भाग्य या सृष्टीतील भक्ताला लोकांना प्राप्त होतं आणि सगळी लोक गुण्या गोविंदानं नांदतात. प्रेम केशर समेळा टिळकर किला पिवळा निर्धार अक्षता निढळा राम प्रेमळा पर्यंत. भगवंतानी प्रेमाच्या केशराचा कपाळावरती पिवळा टिळक लावलेला आहे. पिवळा टिळक म्हणजे प्रेमाचं केशर, म्हणजेच या पृथ्वी मातेचा सुगंध आहे, दरवळ आहे. पृथ्वी मातेचा पिवळा असणारा कलर हे तत्व आहे. आणि अशा प्रकारचा प्रेम केशराचा टिळा भगवंतानी कपाळाला लावलेले आहे. त्याच्यावर निर्धाराच्या असणाऱ्या अक्षदा लावलेल्या आहेत. आणि असा सुंदर दिसणारा श्रीराम सगळ्यांना मन मोहून टाकतो, सगळ्यांना आवडतो. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. देव एवढा सुंदर आहे, मन मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. भगवान परमात्मा कसे तर मन मोहून घेणारा, सगळ्यांना आवडणारा, प्रेमळांचा पर्यंत माझा राम आहे. सीता माऊलीला स्वरूपाचं वर्णन सांगताना हनुमंत या गुणगान गातात. अहम मृगवदी निरलोभेसी काढिले सोहम मृग नाभिसी तेही अर्पिले श्रीरामासी निज अंगाशी चरचोनी. जो आपल्याकडे अहंकार असतो तो अहंकार रूपी मृग निरलोभानं वध करून, म्हणजे अहंकाराचा नाश झाला पाहिजे. अहंकार बाजूला ठेवताना कुठलाही लोभ न धरता अहंकार आपण जिरवला पाहिजे. आणि त्या अहंकारातून तो भगवान परमात्मा मी आहे या अवस्थेपर्यंत पोहोचलं पाहिजे. देव पहावयासी गेलो ते देवाची होऊन ठेलो. देव माझा 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 मी देवाचा सत्य हीच माझी वाचा. देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी या गळा. देव पहावयाशी गेलो ते देवाची होऊन ठेलो. देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ. देह देवाचे मंदिर आत बाहेर सुंदर. देव पहावयाशी गेलो ते देवाची होऊन ठेलो. ही अवस्था कधी प्राप्त होते तर अहंकार बाजूला ठेवावा लागतो. पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे पंचमहाभूताचं शरीर भगवंतानी ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्याच्या पाठीमागे अभिमान लावलेला आहे. पण भगवंताला तो अभिमान सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान, तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. अभिमान कोणाशीच नसाहे तो भगवंती कैशेनीस आहे. अभिमान कुणालाच कुणी केलेला आवडत नाही. गर्व कुणालाच कुणाचा आवडत नाही. आपण म्हणतो गर्वाचे घर खाली, अभिमान चालत नाही. अभिमानाचे तोंड काळे बळे दावी अंधार. आणि अशा अभिमानाला निरलोभानं मारून त्याच्यातून जो भगवान परमात्मा आहे तोच परमात्मा मी आहे अशी उठी काढलेली आहे. आणि ती उठी काढून कस्तुरी काढून श्रीरामाच्या निज अंगाला चिरचिलेले
लावलेली आहे, अर्पण केलेली आहे. आणि हेच लक्षण भक्ताकडे असावं. जन विजन विवंचुन साधिले निजधर्य चंदन, त्याचाही सुगंध काढून उद्वर्तन श्रीराम. आपण लोकांमध्ये असू द्या, जनामध्ये असू द्या, किंवा एकांतामध्ये म्हणजे रानामध्ये असू द्या, वनामध्ये असू द्या, एकांतामध्ये असू द्या, म्हणजेच विजनी असू द्या. आपण जनात आहे का विजनात आहे हे फार डोक्यात घ्यायचं काही कारण नाही. म्हणजे आपण कुठेही असू द्या, जिथं असल तेथ ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लागे जावे वनांतरा. घरा येतो सुखे नारायण. भगवान परमात्मा जिथल्या तिथं आपण ठिकठिकाणी बसून आळवावा. मग कुठं वनाला जायची, अरण्यात जाऊन तप करायची गरज नाही. मग जन असू द्या नाही तर विजन असू द्या, आपल्याकडं भगवंताला आठवण्याचं निजधैर्य असलं पाहिजे. आणि त्या निजधैर्याचं चंदन काढून, त्याचा सुगंध काढून भगवंताला भक्तांनी लावलेलं आहे. असं भगवंताच्या सर्वांगाला चंदन आणि चंदनाची उटी लावलेली आहे. हनुमंतरया रामरयाचं स्वरूप सीतामाऊलीला सांगत असताना, नात्रय तुम्हा आम्हाला हनुमंतरयाच्या मुखातून सांगत आहे. विद्या अविद्या शक्ती पडळा, तेजुने काढिले मुक्ता फळा, तेची श्रीरामाच्या गळा मुक्त माळा शोभत. ज्ञान असेल, अज्ञान असेल, विद्या असेल, अविद्या असेल, हे जे शक्तीचं पडळ आहे त्याचा त्याग केला पाहिजे. कोण अज्ञानी, कोण विद्वान, कोण शहाणा, कोण पंडित, कोण हुशार, हा भेदाभूत बाजूला काढला पाहिजे. आणि मुक्त कुठल्याही बंधनात, कुठल्याही भेदात, दुसऱ्यांचे हेवे दावे करण्यात न अडकता आपण स्वैर राहिलं पाहिजे, मुक्त राहिलं पाहिजे, स्वच्छंदी राहिलं पाहिजे. आवडी प्रेमानं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि या नामचिंतनाची मुक्ता फळाची माळ श्रीरामाच्या गळ्यात भक्तांनी घातलेली आहे. आणि त्यामुळं रामराया शोभून दिसत आहे. त्याग तरी करा अहंकाराचा, अहंकारा दौडावे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. अहंकाराला दूर घालवलं ना, अभिमान गेला, तुका म्हणे तोच देव झाला. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर विद्या अविद्या ही पडळ, ही टरपल बाजूला केली पाहिजे. आणि भगवान परमात्म्याशी आपलं नातं जोडलं पाहिजे. आणि अशा मुक्ता फळाच्या माळा माझ्या रामाच्या गळ्यामध्ये असल्यामुळं रामरया अतिशय शोभायमान दिसत आहेत. ओंकार तोची कंबुकंठ, येतो निवेदा वाती वाट, गर्जती विधी वादे उद्भट, होती प्रकट त्रिकांडी. हनुमंतरया पुढे सांगताना म्हणतात, रामरयाच्या कंठापर्यंत भगवंताचं स्वरूप वर्णन आलेलं आहे. रामरयाचा कंठ कंबू म्हणजे शंखाच्या आकाराचा आहे. तिथून वेद निर्माण झाले आणि ते वेद भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. ब्रह्मदेवानं त्याची अनेक असणारे विभाग केले, कांड केली. ज्ञानकांड, उपासना कांड, कर्मकांड, ही 3 कांड त्या वेदापासून निर्माण झाली. तोंपदा तत्पदा अतीतम, हृदयी पदक सदोदितम, साधु चिद रत्ने रत्न खचितम,
लख लखित निज तेजे. त्वंपद आणि तत्पद, ब्रह्मपद आणि माया याची अगम्य अवस्था आहे. माया आणि ब्रह्म, जीव आणि परमात्मा याच्या पलीकडच्या अवस्थेचं पदक भगवंतानी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेले आहे. ज्या असणाऱ्या भृगु ऋषीनं भगवंताच्या छातीवर लात मारली ते श्री भक्त वत्स लांछन पदक भगवंताने आपल्या हृदयावर धारण केलेले. आणि असं चिदरत्नी रत्न खचित असणार पदक आपल्या कंठामध्ये छातीपर्यंत भगवंताने घातलेलं आहे, ते धारण केलेलं आहे. आणि त्याच्या लखलखित निज तेजानं भगवंताचं स्वरूप अतिशय सुंदर शोभायमान दिसत आहे. मनती कासे कसिला पितांबरम, श्रीराम कासे चिदांबर, झाकी शून्यत्वाचे छिद्र, कासे अछिद्र श्रीराम. पुराण, संत, महंत, ग्रंथ काय म्हणतात? म्हणती कासे कसिला पितांबर. भगवंतानी काय केलेले? तुळशीहार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणतात कासेला भगवंतानी पितांबर नेसलेले आहे, धारण केलेले आहे. आणि ते कशासाठी? तर झाकी शून्यत्वाचे छिद्र, जी लाज आहे ना, जे छिद्र आहे ते छिद्र झाकण्यासाठी भगवंतानी कासेला पितांबर धारण केलेले आहे. पण भगवान परमात्मा अछिद्र आहे. त्याला कुठल्याही प्रकारची लाज, भय, आस, चिंता, काम, क्रोध, आशा, तृष्णा, मनसा काही नाही. पण जगाची लाज राखण्यासाठी भगवंताने आपल्या कासेला पितांबर धारण केलेले आहे. श्रीराम कास दृढ भारी, एक पत्नी व्रत धारी, कासे लागल्या ते तारी, भवसागरी तारकम. आणि श्रीरामाची कास कंबर एवढी घट्ट आहे, भारी आहे. भगवान परमात्म्याने एक व्रत धारण केलेले आहे. आणि ते व्रत म्हणजे एक पत्नी व्रतधारी. देवाच्या, ब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीनं ज्या स्त्रीशी आपला विवाह झालेला आहे, शुभ मंगल सावधान झालेले आहे, म्हणजेच लग्न झालेलं आहे, त्या स्त्री बरोबर एकनिष्ठ राहणं ही रामरयाची एक विशेष अवस्था आहे. एक पत्नी व्रतधारी रामरया कसे एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी आहे. आणि म्हणून भगवंताच्या काशेला दृढपणा प्राप्त झालेला आहे. जो भक्त भगवंताच्या काशेला लागतो त्याला भवसागरातून तारून नेणारे भगवान परमात्मा तारक आहेत. हनुमंत्रया म्हणतात, श्रीराम कळे सकळा, भक्त भावार्थ कटी मेकळा, शूद्र घंटिका ज्वाळ माळा, झाली या सकळा रिद्धी सिद्धी. भगवंताच्या कमरेला करदोड आहे म्हणले. तो करदोडा कशाचा आहे? तर भक्त भावार्थाचा आहे. भक्तीचा, भावार्थाचा करदोडा भगवंतानी कमरेला लिहिलेले आहे, घातलेला आहे. भगवंताला फक्त भक्ताचा भाव आवडतो, देव भावाचा भुकेला. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भगवान परमात्म्यानी भक्त भावार्थाचा करदोडा
कमरेला बांधलेलं आहे आणि त्याची जी घुंगरं आहेत त्या रिद्धी सिद्धी घुंगर रूपानं त्या करडोळ्याला चिटकलेले आहेत. असा माझ्या भगवंताच्या कमरेला करदोड आहे. रामरयाचं स्वरूप वर्णन हनुमंत या सीता माऊलीला सांगत आहे. सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना देखोनी श्रीराम मध्य रचना लाजोनी वना तो गेला. आता सुंदर असणं सुंदरतेचा किताब पटकावण्यासाठी जगामध्ये नंबर लागतात. स्वरूप सुंदरी, जगत सुंदरी, विश्व सुंदरी हे स्पर्धा लागतात. आता सुंदर स्त्री कुणाला म्हणतात तर ज्या स्त्रीची कंबर एकदम लहान आहे असं शास्त्र सांगतं की तिला सुंदर म्हणतात. पण अलीकडे काय झालेले मी थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेले की अलीकडच्या स्त्रियांची अवस्था अगदी बेलण्यासारखी झालेली. आपण चपाती पोळी करण्याचं जे बेलणं असतं ना वरही लहान खालीही लहान आणि कंबर मात्र जाड. पण सुंदरतेचं प्रतीक कशाला मानतात तर जी कमरेमध्ये लहान आहे ज्या स्त्रीची कंबर एका हाताच्या बचकेत मावते तिला सुंदरतेचा किताब मिळतो. तिला सुंदर म्हटलं जातं. पण श्रीराम सुंदर होते आणि सिंहाची कंबर एका बचकेत मावते. जो सिंह असतो ना ज्याला आपण वनराज म्हणतो जंगलचा राजा म्हणतो त्या श्रीरामाला त्या सिंहानं पाहिलं. सिंहाला आजपर्यंत वाटायचं मीच जगात सुंदर आहे, मीच जगात सुंदर आहे, माझी कंबर एका बचकेत मावणार आहे. पण रामरयाची कंबर त्यापेक्षा सुद्धा लहान. सिंहानं पाहिलं आणि जो सुंदरपणाचा अभिमान होता तो अभिमान श्रीरामाला पाहिल्यानंतर रामरयाच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर नाहीसा झाला. लाजला सिंह. लाजून त्यानं ठरवलं आपण काही सुंदर नाही, राम कितीतरी सुंदर आहे. आणि रामरायाकडे पाहिलं की पुन्हा दुसऱ्या कोणाकडे पाहावं वाटत नाही. पाहिलेचे वेद लावी बैशे जीवी जडोनी. आपला जीव सगळा आपले डोळे सगळे रामरयाकडे लागतात. एवढा रामरया सुंदर आहे, अति सुंदर आहे, श्याम सुंदर आहे. खूपच सुंदर भगवंताचं स्वरूप आहे. सिंहानं पाहिलं श्रीरामाची मध्य रचना म्हणजे कंबर पाहिली. सिंह लाजला आणि वनाकडे जायला निघाला. पहावया श्रीराम मध्यासी शाडे जडे मेखळेसी सर्वस्वे वेधले श्रीरामाशी जावो वनाशी विसरले. लाजलेला सिंह वनाकडे जाण्यासाठी म्हणजे आपलं काळ तोंड करण्यासाठी रामाच्या पुढं देखणं म्हणून उभा राहायची आपली लायकी नाही म्हणून सर्वांग सुंदर स्वतःला समजणारा सिंह लाजला वनाकडे निघाला. पण रामरयाचं स्वरूप पाहिल्यामुळं स्वरूपाला पाहून तो भुलला वनाकडे जायचंच विसरला. त्यानं ठरवलं वनात जाऊन काय करायचंय. आता रामरया एवढा देव समोर असताना तो शिव त्याच्याकडे पाहत राहू लागला. आपलं सर्वस्व आपलं देह आपली काया रामरयाला समर्पण केली आणि तो सिंह त्या भगवंताच्या कमरेच्या करदोड्यावर शहाड रूपानं जडला. म्हणजे एक ठसा झाला, एक शहाड्याचा छाप झाला
आणि त्या करदोड्यावर जडला तेव्हापासून तुम्ही कोणत्याही दुकानात सोनाराच्या जावा आणि तुम्ही चांदीचा करदोडा घ्या, त्या करदोड्यावर सिंहाचा ठसा असतोच. ही तेव्हापासूनची पद्धत पडलेली आहे. आणि असा हा सिंह भगवंताच्या कमरेच्या करदोड्यावर शहाळ होऊन राहिला आणि भगवंताचं स्वरूप निहाळू लागला. श्रीरामचरणाची ख्याती जड पाशान उद्धरती, श्रीराम सकळांची गती गती सद्गती श्रीराम. श्रीरामचरणाची काही ख्याती सांगावी म्हणतात. श्रीराम शरण त्या शिळेवर पडलं आणि शिळेतून पुन्हा अहिल्या परत एकदा निर्माण झाली, तिचा उद्धार झाला. असं भगवंताच्या चरणाचं महात्म्य म्हणले. जड मूळ दगड गोट पाषाण यांचा उद्धार होतो. का उद्धार होतो? एवढं रामचरणाचं महत्व आहे. श्रीराम सकळांच्या चरणाची गती आहे. गतीला सद्गती देणारे भगवान परमात्मा श्रीराम प्रभू आहे. कारण भगवंताने अवतारच कशासाठी धारण केलेले आहे? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्मा अवताराला आलेले. अवताराची राशी तो हा हुबा विठेवरी, अशी भगवान परमात्म्याची स्थिती आहे. श्रीराम चरणाचे निभूषणे वाकिने वेदासी आणले उने, हे तव धरो निठेले मौने, हरि कीर्तन हे गरजे. भगवंताच्या पायामध्ये जे अलंकार आहेत, जे भूषण आहेत, जी दागिने आहेत, त्या वाक्या आहेत म्हणले. त्या वाक्याने वेदाला सुद्धा कमीपणा आणलेले. वेद सुद्धा मौन धरून राहिले. कारण त्या वाक्या अशा वाजतात भगवंताच्या पायात चालताना की त्याच्यातून हरि कीर्तन बाहेर पडतं. हरि कीर्तन वेदाने ऐकलं की वेद सुद्धा मौन धारण करतात. वाचा कुंठित होते. अशी अवस्था वेदांची होते. चहू वाच्याशी अगोचर चरणी गर्जती तोडर, श्रीराम चिद मात्र परात परब्रह्म. ज्या चार वाचा आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या चार वाचेच्या पलीकड अगोचर अशा प्रकारची जी पाचवी वाचा आहे म्हणले, त्या पाचवी वाचा भगवंताच्या पायात जे तोडे आहेत म्हणले, त्या तोड्यातून भगवंताची कथा गायली जाते. भगवंताचं नामचिंतन केलं जातं. भगवान परमात्मा कसा आहे हे पायातले तोडे सांगतात. भगवंताच्या तोडे नावाचा एक अलंकार आहे, तो अलीकडे आता लुप्त होत चाललेला आहे. कुणीच आता पायामध्ये तोड घालत नाही. पण पूर्वी तोडे असायचे. आता वाक्या तोडे फक्त दुर्मिळ झालेले, फक्त आता नावं ऐकायची राहिलेली आहेत. आणि तुम्हाला पाहायचंच म्हटलं, पोतराज असतो ना, पोतराज, त्या पोतराच्या ज्या पायात कधीतरी तुम्हाला बघायला मिळतील. पण ते तोडे काय म्हणतात? राम कसा आहे तर चैतन्य घन आहे, घनश्याम सावळ आहे, परात्पराचा सोयर आहे, पूर्ण परब्रह्म अवतार माझा श्रीराम आहे. असे पायातले तोडे गर्जना करतात. लक्षिता श्रीरामाचे मान ठाण, त्यासी ठेंगणे दिसे गगन, पाता श्रीरामाचे मन पडिले मौन श्रुतीशास्त्रा. माणसाचं मन, माणसाचं अंतकरण मोठं असावं, विशाल असावं. कुणासाठी तिथं कमीपणा नसावा, कंजूसपणा नसावा, असं शास्त्र सांगतं. विशाल अंतकरण असावं. आणि असं विशाल अंतकरण माझ्या श्रीरामाचं आहे. श्रीरामाचं मन किती मोठं आहे तर ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड,
गगनाहुनी नाम वाढ आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवराय आपल्या गुरुला म्हणजे निवृत्तीनाथांना विचारतात, साड विचारतात, साड नाम किती सर्वश्रेष्ठ आहे, नाम किती उंच आहे, नाम किती मोठं आहे. तर निवृत्ती दादा म्हणतात, ए ज्ञानदेवा, भगवंताचं नाव एवढं उंच आहे की त्याच्या पुढे आकाश सुद्धा ठेंगणं ठेंगणं बुटकाय. आता सर्वात आकाश उंच मानतो आपण, पण ते गगन सुद्धा आकाश सुद्धा भगवंताच्या नामापुढं ठेंगण आहे. असं भगवंताचं असणारं नाव आहे, भगवंताचं असणारं विशाल अंतकरण आहे. आणि भगवंताचं वर्णन करणं हे भल्या भल्यांना, संतांना, महंतांना, साधूंना, पंडितांना, विद्वानांना, ग्रंथांना, वेदांना, पुराणांना, श्रुतींना कोणालाही करता आलं नाही. वेद सुद्धा भगवंताचं वर्णन करताना, स्वरूप वर्णन करताना दमले, थकले. मग आपण पामरांनी काय वर्णन करावं? मज पामराशी काय थोरपणा, पायीची वाहन पायी बरी, नाही विचारीला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापायी किंकरा. मी किंकर आहे, मी पामर आहे, मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. वेद सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना दमले, भागले, थकले. हजारो जीवाचा शेष सुद्धा दमला. भगवंताचं वर्णन करता करता वेद नेती नेती म्हणाले, देव असा नाही, देव असा नाही. मग देव कसा आहे? देव कसा आहे हेच भल्या भल्यांना सांगता येत नाही. वाचा कुंठित होते, शब्द थांबले जातात. एवढं भगवंताचं स्वरूपाचं आगळं वेगळं चिंतन आहे. माता माऊली सीता जानकीला हनुमंत या स्वरूप वर्णन सांगतात. पाहता श्रीरामाचे गुण, सगुणी दिसे निर्गुण. राम नामे हरे त्रिगुण, निज निर्गुण श्रीराम. श्रीरामाचं जर गुण पाहायचं असते तर भगवान परमात्मा सगुण आहे, भगवान परमात्मा निर्गुण आहे. आपला वारकरी संप्रदाय निर्गुणाची आणि सगुणाचीही भक्ती करतो. निर्गुण निराकार, नाही जे आकार, जेतून चराचर हरिशी भजे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठात सांगतात ना, निर्गुण निराकार, नाही जे आकार, तेथून चराचर हरिशी भजे. जेव्हा देवाला रंग नव्हता, रूप नव्हता, आकार घेतला नव्हता भगवंतानी, भक्तासाठी सगुण झाला नव्हता, आकाराला आला नव्हता, साकार झाला नव्हता, मूर्तिमंत स्वरूप झाला नव्हता, तेव्हापासून सुद्धा हे भगवंताचे भक्त भगवंताला भजतात, त्याची सेवा करतात, त्याची भक्ती करतात. आणि सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. म्हणून सगुण निर्गुण हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकच समजलं जातं. भगवंताचं ते स्वरूप आहे. आणि भगवंताच्या सगुण मूर्तीचं नाम जर घेतलं तर हे रज तम सत्व हे त्रिगुण आहेत ना, हे त्रिगुण सुद्धा मावळून जातात. निज निर्गुण अवस्था रामनामातून होते. असं भगवंताचं माझ्या गुण आहेत, असं हनुमंत या माऊलीला ऐकवतात. लक्षित श्रीराम लक्षण, जो लक्षितोची सुलक्षण, ऐसा श्रीराम विचक्षण, लक्ष लक्षण त्या नाही. श्रीरामाचं रूप सांगितलं, ठाण मान सांगितलं, रूपरेषा सांगितली, गुण सांगितलं. आणि आता हनुमंतराया रामरयाचं लक्षण सांगू लागले.
लक्षणामध्ये फारच विलक्षण अशी माझे रामराय आहेत, सुलक्षणी रामराय आहेत. त्यांना कोणतंही लक्षण लावून चालत नाही. लक्षाच्या आणि लक्षणाच्या पलीकडची अवस्था माझ्या श्रीराम लक्ष्मणाची आहे असं हनुमंत या स्वरूप वर्णनातून सांगतात. श्रीराम मुखीची अक्षरे क्षरक्षरातीत परे सभाग्य सेविती श्रवणद्वारे सर्वांगी सुभरे स्वानंद. सीतामाऊलीने प्रश्न केला होता, हे हनुमंता, रामरायाच्या मुखातले शब्द तू ऐकले का? त्या शब्दात कसं अमृत भरलेले, ती कशी अमृत वचन आहे. मग हनुमंतराया म्हणतात, श्रीराम मुखीची अक्षरे क्षरक्षरातीत परे, परेच्या पलीकडची अवस्था. भगवंताच्या मुखातली अक्षरांचे आणि अक्षर, अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे नाश, कधी ज्यांचा नाश होत नाही अशी शाश्वत अमृत वचन भगवंताच्या मुखातून बाहेर पडतात. ज्यांना ऐकायला मिळतात, ज्यांना श्रवण करायला मिळतात, त्यांचं खरंच भाग्य मानावं लागेल. अशी सर्वांग स्वानंद, आनंद देणारी, परमानंद देणारी, ब्रह्मानंद देणारी भगवंताच्या मुखातली अमृत वचन आहेत. हनुमंतराया सांगतात, देखता श्रीरामाचे श्रीमुख फिके होय समाधी सुख स्वप्नी न देखीजे दुःख हरिके हरिक कोंदाटे. श्रीरामाचं मुख कमळ पाहिलं की त्या मुख कमळाच्या आनंदापुढे समाधी सुखाचा आनंद सुद्धा फिकाय. त्या साधकाला, त्या जीवाला, त्या भक्ताला स्वप्नामध्ये सुद्धा दुःख पाहायला मिळत नाही. जागृती, सुसुप्ती, स्वप्नी आनंद, स्वानंद, ब्रह्मानंद आणि परमानंदच अनुभवायला मिळतो. आनंदी आनंद होतो. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. पोहून जाऊ पैल थडी, बांधू राम नाम सांगडी. भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं स्वरूप एवढं सुंदर आहे. आनंद 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 कोंदून 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 भरलेले आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? या भवसागरातून तरुण जायचं असेल तर भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलं पाहिजे. भगवंताची यथासांग पूजा अर्चा शिवा केली पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताची कथा गायली पाहिजे, ऐकली पाहिजे, सांगितली पाहिजे. जगाला देव कळावा यासाठी अगोदर आपण स्वच्छ आचरण केले पाहिजे आणि तेच आचरण करून भगवान परमात्मा आपलासा करून तो जगाला सांगितला पाहिजे. आपण पाहिलेला देव दुसऱ्यांना दाखवता आला पाहिजे. आपण ऐकलेला भगवान परमात्मा दुसऱ्याला सांगता आला पाहिजे. देव पाहता आला पाहिजे, देव सांगता आला पाहिजे, देव ऐकता आला पाहिजे, देव बोलता आला पाहिजे. म्हणून म्हणतात, पहावा विठ्ठल. देव डोळ्यानं डोळे भरून पाहिला पाहिजे. एकदा डोळे भरून पाहिला भगवंताला कि मग काय होतं? आनंदी आनंद होतो आणि समाधी सुख सुद्धा फिकं वाटतं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे स्वशे मान झाले हव भरी, परत माघारी येत नाही. अशी अवस्था झाली पाहिजे. आणि अशा भगवंताचं, माझ्या श्रीरामाचं श्रीमुख आहे. ते पाहिलं की पाहणाऱ्याला आनंद होतो.
हनुमंत्रय सांगतात. कोंदाटल्या परब्रह्म ब्रह्म रूप क्रिया कर्म हरपले धर्म झाला उपरम वेदवादा. भगवान परमात्मा परब्रह्म स्वरूप आहे, पूर्ण परब्रह्माचा अवतार आहे. या जगामध्ये जिकडं तिकडं कोंदून कोंदून तो भरलेला आहे. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचो निठाव नाही रीता रे. हरी आला रे अवघा परमानंदू झाला रे. नाथत्रयाने तर त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितलेले आहे, हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी आबोला व्यर्थ गलबला करू नका. अरे तुम्ही हरी हरी म्हणा, भगवंताचं नामचिंतन करा. तुम्हाला बोलायचं असेल तर हरी हरीच बोला. आणि तुम्हाला जर बोलायचं नसेल, तुमचं तोंड बंद ठेवा, तोंड मिटा, काहीच बोलू नका, गप्प राहा म्हणले. नाही तरी अबोला. तुम्ही नाही बोललेलं बरं, तुम्ही नाही बोललेलं बरं. बोलायचं असलं तर हरी हरी म्हणा. हरी हरी बोला नाही तरी आबोला व्यर्थ गलबला करू नका. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटेल. असं भगवंताचं असणार ब्रह्मस्वरूप परब्रह्म स्वरूप क्रियाकर्म आहे. आणि त्यामुळं धर्म अधर्म हरपून गेलेले आहे. कारण भगवान परमात्मा कसा आहे तर धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. भगवान परमात्मा धर्म अधर्म सांगणारा, त्याप्रमाणे वागणारा. आणि आपण जे क्रिया करतो कर्म करतो त्याचा करता एकच श्री रघुनंदन आहे, रामरय आहे. आपण जे कर्म करतो ते आपण भगवंताला समर्पण करायला शिकलो पाहिजे. ब्रह्मरूप क्रिया कर्म म्हणजे काय? आपण जेवायला बसलो, समजा ताटाभोवती सगळी वाढ झाल्यानंतर पाणी फिरवणं, संकल्प सोडणं, ब्रह्मार्पण, कृष्णार्पण, रामार्पण, विठ्ठलार्पण, पांडुरंगार्पण असं म्हणून जर आपण तो प्रसाद म्हणून जर अन्न सेवन केलं तर ते भगवंताला पोचतं. आपण निमित्त मात्र खात असतो, निमित्त मात्र भक्षण करत असतो, ते सगळं भगवंताला पोचतं. आपण एखादं महान कार्य केलं किंवा जे कर्तव्य करत असू ते कर्तव्य सगळं मी भगवंताच्या कृपेनं करतोय, भगवंताच्या आशीर्वादानं करतोय, यात माझं काही नाही, मी निमित्ताला कारणीभूत आहे असं म्हटलं की आपलं क्रियाकर्म ब्रह्मस्वरूप होऊन जातं. चाले हे शरीर कुणाची सत्य, कोण बोलवी ते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. किंवा वृक्षाचेही पान हलिजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. तुझिया सत्ते सूर्याशी चालणे, वेदाशी बोलणे तुझिया सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. भगवान परमात्मा जगाचा मालक आहे, जगाचा कर्ता करवित आहे, जगाचा स्वामी आहे, जगाचा धनी आहे. आणि अशा भगवंताला आपलं क्रियाकर्म आपण अर्पण केलं की मग वेदवादाला सुद्धा समाधान प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं. असं भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. ऐसा श्रीराम नेटका, तैसाची सौमित्र निज सखा. दोघा भिन्नत्व देखा, भिन्न अवांका दिसत आहे. सीता माऊलीला यथा सांग साध्यंत हनुमंत्रयाने श्रीराम स्वरूप
श्रीराम ज्ञान, श्रीराम कथा सांगितली आणि ऐकलं का माऊली म्हणतात, असा माझा श्रीराम नेटकाय, दणकट आहे, आतुरबळे आहे, आणि जसा माझा रामरया नेटकाय, सोजवळ आहे, देखण आहे, राजस आहे, सुकुमार आहे, तसाच लक्ष्मण आहे म्हणले. फक्त नाव दोन आहेत. सीता माऊलीला हनुमंतराया म्हणतात. फक्त राम आणि लक्ष्मण ही नावं दोन दिसतात. ते एकमेकापासून वेगळे नाहीत आणि एकमेकाचं स्वरूप दोघांचं सारखंच आहे. फक्त दिसायला ते दोघे आहेत, असायला एकच आहेत. दोघांमध्ये कुठलंही भिन्नत्व नाही, फरक नाही. हनुमंतराया एकाच वाक्यात जसं रामरयाचं स्वरूप सांगितलं, तसंच लक्ष्मणाचं स्वरूप एका वाक्यात सांगतात. ऐसा श्रीराम नेटका, तैसाची सौमित्र निज सका. जसा राम आहे तसाच माझा लक्ष्मण दादा आहे, तशीच त्याची रूपरेषा आहे, तसंच त्याचं गुण लावण्य आहे, तसंच स्थानमान आहे, तसाच प्रताप आहे, तसा सर्वांग सुंदर आहे. तसंच कोंदाटल्या परब्रह्माची अवस्था माझ्या लक्ष्मण दादाची आहे, सख्या सौमित्राची आहे. हनुमंतराया सांगतात. हे झालं स्वरूप वर्णन. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. स्वरूप वर्णन चिंतन, जिथं वेदांना, शास्त्रांना, पुराणांना करणं तेवढं शक्य नाही, तेवढं आपल्यासारख्या पामरानं काय करावं. जेवढी भगवंत परमात्म्याने बुद्धी दिली, त्याप्रमाणे भगवंत स्वरूपाची हरिकथा रूपानं सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. यातच माझं मी परम भाग्य समजतो. आणि आजच्या सेवेला आपल्या परवानगीनं इथंच पूर्ण विराम देऊन थांबतो. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश, शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा. अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. हरिरेव जगत जगदेव हरी, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, सुनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश, शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा. अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशाम. सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा, मानववा सदाशिवा सदरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, शिरसागरा शशिजयना. कमल नैना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना,
बाळरंगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत असे विनवनी भवबंधनी सोडवावे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद करा विनाशा सकळ देवादी देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शशिजयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरती अक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव देवाजी चरणी हे चिकरित असे विनवणी भववंदनी सोडवावे हे चिकरित असे विनवणी भववंदनी सोडवावे हे चिकरित असे विनवणी भववंदनी सोडवावे केशव नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्मा अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशव नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरुराज ज्ञानेश्वर माऊली 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 श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल